नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्म स्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अमूल्य प्रवचन संग्रहातील एका अशा विषयावर सखोल चिंतन करणार आहोत जो प्रत्येक साधकाच्या अनुभवाचा आहे. तो म्हणजे साधनेतील आळस आणि कंटाळा दूर कसा करावा आणि दररोज नियमाने रामनामात गोडी कशी निर्माण करावी. भक्तांनो, आपण रोज पाहतो की माणूस जेव्हा टी व्ही पाहायला बसतो, मोबाईलवर फिरतो किंवा गप्पा मारत बसतो, तेव्हा तासनतास वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. पण जसा तो देव्हाऱ्यासमोर माळ जपायला बसतो, पोथी वाचायला घेतो किंवा रामनाम घ्यायला लागतो, तशी लगेच त्याला झांबई येते, अंगात आळस भरतो आणि उद्या करू असे म्हणून तो उठून निघून जातो. श्री गोंदवलेकर महाराज अत्यंत आवर्जून आणि करुणेने समजावून सांगायचे, अरे बाबांनो, हा आळस दुसरं काही नसून परमार्थात अडथळा आणणारी तुमचीच चंचल मनस्थिती आहे. प्रपंचातल्या कामासाठी तुम्ही कधी उद्या करू म्हणता का? जेवताना कधी आळस करता का? मग परमार्थाच्या वेळीच आळस का येतो? काल गेलेला वेळ परत येत नाही आणि उद्याचा दिवस येईलच याची खात्री नाही. म्हणून आत्ताच या क्षणी रामनामाचा जप करायला लागा. आजच्या प्रवचनात आपण महाराजांच्या मुखातून निघालेले ते अमूल्य सुवर्ण विचार ऐकणार आहोत, जे तुमच्या साधनेतील सर्व आळस उडवून लावतील आणि मनात अथांग उत्साह निर्माण करतील. चला तर मग अगदी शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांनी जप करताना आळस का येतो याचे मूळ कारण अतिशय साध्या शब्दात उघडे करून दाखवले आहे. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, माणसाला नामात कंटाळा का येतो माहिती आहे का? कारण नामाचा महिमा आणि गोडवा अजून त्याच्या मनाला पटलेलाच नसतो. ज्या गोष्टीची आपल्याला नड किंवा गरज वाटते तिथे आळस कधीच येत नाही. महाराज पुढे समजावून सांगतात, जसा एखादा व्यापारी पैशाच्या मोहापोटी रात्र रात्र जागून हिशोब करतो, त्याला रात्रीची झोप किंवा आळस येत नाही, कारण त्याला पैशाचे मोल ठाऊक असते. पण देवाने दिलेला हा मानवी देह आणि श्वास किती अमूल्य आहे हे माणसाला कळत नाही. ज्या दिवशी माणसाला कळेल की एका रामनामामुळे माझे जन्माचे दुःख मिटणार आहे, त्या दिवशी त्याचा आळस एका क्षणात पळून जाईल. महाराज अत्यंत मार्मिक प्रश्न विचारतात. विचार करा, आळसामुळे आपण आजचा जप उद्यावर ढकलतो. आज नको, उद्या सकाळी शांतपणे जप करू. अरे पण उद्या सकाळी आपण जिवंत असू याची तरी काय खात्री आहे? मृत्यू सांगून येत नाही. जो काळ निघून चाललेला आहे तो रामनामाशिवाय फुकट घालवणे म्हणजे हातातला चिंतामणी दगडात फेकून देण्यासारखी मोठी चूक आहे. अनेक साधक भक्त महाराजांकडे यायचे आणि विचारायचे, महाराज, आम्ही जेव्हा माळ हातात घेतो तेव्हा डोळ्यावर प्रचंड पेंग येते, डोके जड होते आणि विचार भरकटतात. अशा वेळी आम्ही काय करावे? यावर साक्षात परब्रह्म श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेल्या व्यावहारिक युक्त्या अत्यंत मोलाच्या आहेत. महाराज म्हणाले, अरे बाळांनो, नामस्मरण करण्यासाठी एकाच जागी पेंग काढत बसण्याची मुळीच गरज नाही. जर बसून जप करताना झोप येत असेल तर उठून उभे राहा किंवा घरातल्या घरात पावले टाकत मोठ्याने रामनाम घ्या. महाराज सोपे आणि व्यावहारिक उपाय सांगतात. एक, तोंड धुवून बसा. जपाला बसण्यापूर्वी हातपाय आणि तोंड स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्या, म्हणजे शरीराचा आळस निघून जाईल. 2, जागा आणि दिशा बदला. एकाच जागी बसून कंटाळला असाल तर मोकळ्या हवेत किंवा गच्चीवर जाऊन चालत चालत जप करा. 3, मोठ्याने नाम घ्या. जेव्हा मनात निद्रा येते तेव्हा जिभेने स्पष्ट आणि मोठ्या आवाजात श्रीराम जय राम जय जय रामचा गजर करा.
म्हणजे कानाला तो आवाज ऐकू जाऊन मन जागृत होईल. महाराज नेहमी सांगायचे, उद्याचा भरवसा धरणे हा साधकाचा सर्वात मोठा घात आहे. महाराज म्हणतात, माणूस विचार करतो माझे वय अजून लहान आहे, मुलांची लग्न होऊ देत, नोकरीतून निवृत्त होऊ दे, मग शांतपणे गोंदवल्याला किंवा मठात जाऊन नाम घेईल. पण बाबांनो, म्हातारपणात जेव्हा शरीर साथ देत नाही, डोळे दिसत नाहीत आणि व्याधी जडतात, तेव्हा नामस्मरण कसे होणार? महाराज एक सुंदर दृष्टांत देतात. जशी लहानपणी लावलेली सवय मोठेपणी दृढ होते, तसेच तरुणपणात घेतलेले नाम म्हातारपणी कामी येते. जो तरुणपणात आळस सोडून नामात वेळ घालवतो, त्याचा शेवटचा काळ अतिशय सुखाचा आणि नामात जातो. म्हणूनच उद्या करू हा विचार डोक्यातून काढून टाका आणि आज आणि आत्ताच नामाला लागा. महाराज आपल्या प्रवचनात संत समर्थ रामदास स्वामी आणि संत चोखामेळा यांचे दाखले देत असत. महाराज म्हणायचे, समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्षे अहोरात्र साधना केली. ते सांगायचे, आळसे कार्य नासते, आळसे ज्ञान लोपते. संतांनी एका क्षणाचाही आळस केला नाही, म्हणूनच ते भगवंताशी एकरूप होऊ शकले. आपण संतांचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्याला नामाचा आळस का वाटावा? महाराज म्हणतात, तुम्ही रोजचे खाणेपिणे जसे आळसापोटी सोडत नाही, तसे रोजचा जपाचा नियम कधीही मोडू नका. नियम पाळण्याची जिद्द ठेवली की आळस आपोआप पळून जातो. भक्तांनो, तुमच्या परमार्थातील आळस दूर करून दररोज नियमाने साधना टिकवण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी काही नियम सुचवले आहेत. ते नियम आजच लक्षात ठेवा. नियम पहिला, जपाची वेळ निश्चित करा. सकाळी किंवा संध्याकाळी नामाची एक निश्चित वेळ ठरवा आणि काहीही झाली तरी त्या वेळेला जपाला बसा. नियम दुसरा, नियम पाळा. जप केल्याशिवाय जेवणार नाही असा कडक नियम स्वतःला लावा. नियम तिसरा, आळस आल्यास चालत नाम घ्या. जेव्हा जेव्हा पेंग येईल तेव्हा उभे राहून किंवा चालत चालत नामस्मरण करा. नियम चौथा, कुसंगती टाळा. जे लोक परमार्थाची टर उडवतात किंवा आळशी आहेत, त्यांच्या सहवासात वेळ घालवू नका. नियम पाचवा, रामाकडे बळ मागा. जपाला बसण्यापूर्वी रामाला प्रार्थना करा, हे रामा, माझा आळस दूर कर आणि तुमच्या नामात माझी गोडी वाढव. तर भक्तांनो, साधनेतील आळस आणि कंटाळा दूर कसा करावा या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि उत्साहवर्धक महाप्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून सर्व आळस सोडून नियमाने रामनाम जपाचा संकल्प तुम्ही करणार का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या व्हिडिओने तुमच्यातील आळस दूर केला असेल आणि परमार्थाची नवी ऊर्जा दिली असेल, तर ह्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. रामाच्या चरणी आपला संकल्प अर्पण करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जयराम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असेच सखोल जीवन बदलणारे आणि साधनेत प्रगती घडवणारे दैनंदिन उपदेश नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्रीरामचंद्र महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.